नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, न्यूज डंकाचे यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया ते सबस्क्राईब करा, ज्यामुळे वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येऊ शकतील. कॉकरोच जनता पार्टी नावाची मोहीम जंतर मंतर इथे जे आंदोलन झालं तिथपासून सुरू झाली आणि त्यानंतर आत्ता आपण पाहतोय की हळूहळू देशातला जो विरोधी पक्ष आहे, प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये असेल, दिल्लीमध्ये असेल, तर अशा ठिकाणी विरोधी पक्ष हा कुठेतरी मागे पडलेला आहे की विरोधी पक्षाची जागा हळूहळू कॉकरोच जनता पार्टीने घेतलेली आहे. भलेही तो अजूनही राजकीय पक्ष म्हणून नोंदणीकृत झालेला नसला तरी देखील ही मोहीम जी आहे ती हळूहळू विरोधी पक्षांची जागा घेते, अशा पद्धतीचे चित्र दिसतं. जंतर मंतरला जे आंदोलन झालं त्यानंतर काही काळ गेल्यावर आता राजस्थान इथे एका शाळेच्या छपराचा मुद्दा असेल किंवा शाळेच्या दुरावस्थेचा मुद्दा असेल, तो घेऊन कॉकरोच जनता पार्टी ही तिकडे आंदोलन करते, धरणं धरलेलं आहे आणि त्या ठिकाणी मागण्या केल्या जात आहेत. विद्यार्थीसुद्धा तिथे जमलेले आहेत. अशा पद्धतीचे प्रश्न अनेक ठिकाणी आहेत, अनेक शाळांचे प्रश्न आहेत. ते गंभीर स्वरूपाचे आहेत आणि ते काय आजचेच प्रश्न नाहीत. वर्षानुवर्ष ग्रामीण भागातल्या शाळा, छोट्या शहरांमधल्या शाळा, अगदी मुख्य किंवा मोठ्या शहरांमधल्या शाळांची अशी अवस्था आपल्याला पाहायला मिळते. पण हे प्रश्न काही नवीन नाही आहेत, अनेक वर्षांपासूनचे आहेत. पण आपण पाहतोय की विरोधी पक्षाने कधी हे प्रश्न हाती घेतले नाहीत. या प्रश्नांकडे लक्ष द्यावं, या प्रश्नांकडे लक्ष देऊन ते सोडवण्याचा प्रयत्न करावा आणि तसे ते सोडवले गेले तर निश्चितपणे लोक जे आहेत ते आपल्या बाजूने येतील, अशा पद्धतीचा कोणताही प्रयत्न केला नाही. त्यापेक्षा केवळ वरवरचं राजकारण करणं, नेत्यांना शिव्या घालणं, त्यांच्याबद्दल अश्लाघ्य भाषेत बोलणं, यातून आपल्याला मतं मिळाली तर बघू, अशा पद्धतीने त्यांचा प्रयत्न होता आणि त्याचे परिणाम हे झालेले आहेत की आता विरोधी पक्ष जे आहेत त्याची गरज उरली नाही लोकांना. कारण कॉकरोच जनता पार्टीसारखे जे राजकीय पक्षही नाहीत, कोणती नोंदणी नाही, एक मोहीम सुरू केलेली आहे आणि अर्थात त्यांनी हा प्रश्न मांडला तरी त्यांच्या मागेही राजकारण आहेच. कारण त्यांचा उद्देश प्रामुख्याने भारतीय जनता पार्टीची सरकार जिथे आहेत त्या ठिकाणी अशी आंदोलनं घेणं आणि त्या सरकारविरुद्ध एक प्रकारे लोकांच्या मनामध्ये भावना निर्माण करणं, हा त्यांचा प्रयत्न आहे. तो असायलाही हरकत नाही. पण त्यांची भूमिका ही भाजप विरोधी आहे हे स्पष्ट झालेलं आहे. झारखंडला त्याच्यापैकी कोणीच गेलं नाही, त्याच्यावरनं ते लक्षात आलं. पण या सगळ्या याच्यामध्ये विरोधी पक्षाचं काय नेमकं स्थान आहे? विरोधी पक्ष हेच प्रश्न का घेऊन उतरत नाहीत, असा प्रश्न निर्माण होतो. शाळांचे प्रश्न आहेत, विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत किंवा अगदी जंतर मंतरला जो नीट पेपरफुटीचा मुद्दा झाला तोही विरोधी पक्षांना घेता आला असता, पण कोणीही तो घेतला नाही. त्याबद्दल कोणत्याही पद्धतीचं गांभीर्य न दाखवता केवळ वरवरचं राजकारण करायचं हे तिथे दिसून येतं. आता आपण पाहतो की काही व्हिडिओ तुमच्यासमोर आले असतील की ग्रामीण भागांमधले छोटे छोटे विद्यार्थी शाळांमधले हे व्हिडिओ करतायत. आता अर्थात सगळ्याच मुलांकडे आजकाल मोबाईल असतात आणि मोबाईल असल्यामुळे स्वाभाविकच आपल्या इकडचं कोणत्याही ठिकाणाचं चित्रण ते करू शकतात. आपल्या शाळेचं, आपल्या इकडच्या रस्त्यांची अवस्था, आपल्या इकडच्या वाहतुकीची अवस्था, हे सगळं ते मुलं दाखवू शकतात आणि त्यामुळे असे व्हिडिओ यायला लागलेले आहेत की लहान मुलं कुठेतरी रस्त्याच्या जवळ उभी राहतात, तिकडचे खड्डे दाखवतात, काय तिकडे अवस्था आहे आमच्या इकडच्या रस्त्यांची, त्यामुळे आम्ही शाळेत जाऊ शकत नाही, आमच्या शाळांची काय अवस्था आहे, त्याची छपरं पडत आहेत, तिथे गळती लागलेली आहे, त्याच्या भिंती कोसळत आहेत, तिथे बेंचेस नाही आहेत, शिक्षक नाही आहेत, हे सगळे प्रश्न आता विद्यार्थी मांडायला लागलेले आहेत. आपण आज आलेलो आहोत कोंदुडे गावाच्या रस्त्यावर. तर आमची रिपोर्टर ज्योत्स्ना तुम्हाला ह्या रस्त्यांबद्दल काय सांगेल? तर मी सांगणार आहे आपल्या कोंदिवडे गावाच्या रस्त्याबद्दल. तर हा रस्ता जसं की द्रुतगती महामार्गासारखा आहे. अशा गाड्या जात आहेत तर त्यांच्या पोटातलं पाणीही सुद्धा हलत. आत्ताच आदित्य ठाकरेंनी नाशिकमधल्या अशाच एका विद्यार्थ्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला, ज्याच्यामध्ये त्यांनी रस्त्यावरचं खड्डे आणि त्याची अवस्था रस्त्यांची ही दाखवली आणि ती दाखवल्यावर आदित्य ठाकरेंनी त्यांना शाबासकी दिली. त्यांनी फोन केला
व्हिडिओवर ते त्यांच्याशी बोलले आणि त्यांना शाबासकी दिली, तुम्हाला कोणत्याही मदतीची गरज असेल तर आम्ही करायला तयार आहोत असं ते म्हणालेच. पण त्याशिवाय ते तिकडे गेले आणि त्याची बातमी आली की आदित्य ठाकरेंनी या ठिकाणी नाशिकमध्ये चिखल तुडवत त्या गावाला भेट दिली आणि त्या मुलांचं एक प्रकारे अभिनंदन केलं, त्यांचं कौतुक केलं आणि तो प्रश्न जो आहे तो नेमका काय आहे याची माहिती करून घेतली. हेच तर विरोधी पक्षाचं काम होतं. पण इतक्या वर्षात तुम्ही काम नाही केलं. तर आज लहान लहान विद्यार्थी आपल्या समस्या मांडतायत, तेच विरोधी पक्षाचं काम आहे. पण विरोधी पक्ष काय करतोय तर आपला पक्ष कसा फुटला, आपल्या पक्षाला कसं फोडलं याचंच राजकारण चाललेलं आहे. मीडियासुद्धा काय करतोय, सिब्बल यांनी कसं निवडणूक आयोगाला धू धुतलं याच्यामध्ये त्यांना रस जास्त आहे. कधीतरी बातम्या दाखवतात असे काहीतरी रस्ते आहेत, पण त्याच्यामध्ये फारसा काही रस दाखवला जात नाही, फारसा काही त्याचा पाठपुरावा केला जात नाही. आज जे विद्यार्थी स्वतःहून व्हिडिओ बनवत आहेत आणि लोकांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करत आहेत, ते भलेही पत्रकारांसारखं बोलू शकणार नाहीत, पण तरी देखील तिकडच्या समस्या ते मांडतायत. ही खरी आवश्यकता कोणाला आहे, त्या भागातले जे कोणी विरोधी पक्षांचे नेते आहेत, आमदार असतील, तिकडचे नगरसेवक असतील, कोणी त्या पक्षाचे काही जिल्हा प्रमुख असतील, त्यांची जबाबदारी होती की त्यांनी हे प्रश्न मांडले पाहिजे होते. पण ते हे प्रश्न मांडत नाहीत. त्यामुळे आज हे विद्यार्थी छोटे छोटे प्रश्न मांडत आहेत. आज कॉक्रोच जनता पार्टीला महत्त्व त्यामुळे आलेलं आहे. जे नोंदणीकृत पक्ष आहेत ते मात्र मागे राहिलेले आहेत. आज आपण पाहिलं संसदेमध्ये काय स्थिती आहे विरोधी पक्षांची. विरोधी पक्ष कोणत्या आनंदात आहेत तर आम्ही संसद जे आहे सभागृह चालू दिलं नाही. खरं तर संसद सभागृह चालवण्यासाठी आहे. तिथे विरोधी पक्षाला आपल्या ज्या नागरिकांच्या समस्या आहेत, जनतेला ज्या समस्या सतावत आहेत त्याविषयी बोललं पाहिजे. त्याविषयी जे काही विधेयकं येतील त्याच्यावर तुमची टिप्पणी आली पाहिजे, तुमचं भाष्य असलं पाहिजे. ते न करता संसद सभागृह कसं चालू द्यायचं नाही याला ते काहीतरी आपण केलेलं कर्तृत्व मानायला लागलेले आहे. ही त्यांची अवस्था आहे. आणि त्यामुळे आपले प्रश्न संसदेत पण मांडले जात नाहीत. आपले प्रश्न जे ते मीडियाकडे मांडले जात नाहीत. स्थानिक नेते मांडत नाहीत, विरोधी पक्षातले नेते मांडत नाहीत. ते फक्त बरोबरच्या नेत्यांना, कोण नरेंद्र मोदींना शिव्या घालते, कोण अमित शहांना शिव्या घालते, कोण आणखी कुठल्या पक्षाला शिव्या घालते. त्या शिव्यांचा दर्जा काय आहे याच्यावरची चर्चा होते. पण या लहान मुलांचे जे प्रश्न आहेत विद्यार्थ्यांचे ते मांडण्याचं काम कोणीच करत नाही. ते आज विद्यार्थीच स्वतःहून व्हिडिओ बनवत आहेत आणि ते लोकांसमोर मांडत आहेत. आणि ते बघून मग राजकीय पक्षांना वाटते की अरे याला शाबासकी दिली पाहिजे. खरं तर हा या विरोधी पक्षांचा पराभव आहे की लहान मुलं आपले प्रश्न मांडण्यासाठी आपल्या या व्हिडिओचा, आपल्या मोबाईलचा वापर करून हे प्रश्न लोकांसमोर आणत आहेत. त्यांना आता ही माहिती झालेली की आपल्यासाठी हे कोणीच येणार नाही आहेत. हे भलेही शाबासकी देतील किंवा कौतुक करतील, पण प्रत्यक्ष आपले प्रश्नही मांडणार नाहीत, कारण त्यांना त्या प्रश्नांची काही घेणं देणं नाही असंच त्यांना वाटायला लागलेलं आहे. कॉक्रोच जनता पार्टीसुद्धा हे प्रश्न मांडत असली तरी त्यांचाही उद्देश राजकारणच आहे. त्यांनाही काय त्या प्रश्नांची गांभीर्य आहे असं वाटत नाही. तर बघूया येत्या काळात ते काय करतात. पण राजकारण करणं हा त्यांचाही हेतू आहे. त्यामुळे एकंदरीत विरोधी पक्षांची जी काही पोकळी निर्माण झालेली आहे देशामध्ये त्याला कारणीभूत विरोधी पक्षच आहे. त्यांनीच एक प्रकारे आपलं स्वतःचं स्थान इतकं डळमळीत करून ठेवलेलं आहे की जनसामान्यामध्ये त्यांना स्थान नाही, राजकारणातही स्थान नाही, ना सत्तेत येण्याची कोणती संधी आहे. त्यामुळे निराशेतून मग कुठल्या तरी नेत्यावर टीका करायची, शिव्या घालायच्या, असभ्य भाषा वापरायची किंवा असभ्य भाषा कोण वापरत असेल तर त्याला समर्थन द्यायचं, जसं जंतर मंतरला झालं. ही आता विरोधी पक्षांची नीती बनलेली आहे. आणि त्यामुळे आता भाजपाच्या विरुद्ध कॉक्रोच जनता पार्टी असं चित्र जो उभं राहिलेलं आहे. कारण रोजच्या रोज ते पण पाहतोय आपण की कॉक्रोच जनता पार्टीचे लोक हे भाजपावर टीका करतायत, भाजपाच्या नेत्यांवर टीका करतायत, त्यांचे राजीनामे मागतायत. विरोधी पक्ष मात्र त्यांचं स्वागत करतायत. ही अवस्था आहे विरोधी पक्षांची. जंतर मंतरचं आंदोलन झाल्यावर मुंबईमध्ये काय झालं होतं तर ठाकरे बंधूंनी इथे अभिनंदन सभा घेतली. कोणाचं अभिनंदन तर कॉक्रोच जनता पार्टीचं. मी जे काम तुमच्या युवा नेत्यांनी करायला पाहिजे, आदित्य ठाकरेंनी करायला पाहिजे, अमित ठाकरेंनी करायला पाहिजे, ते युवा नेते आहेत. याचा अर्थ ते युवकांचे नेते आहेत. युवकांचे प्रश्न त्यांनी मांडले पाहिजेत. तर ते त्यांचं अभिनंदन करत बसले. त्यामुळे प्रश्न निर्माण होतो की विरोधी पक्ष आहेत कुठे, ते काय करतायत.
त्याऐवजी लहान मुलं विरोधी पक्षाची भूमिका बजावत आहेत, ते मीडियाची भूमिका बजावत आहेत, ते पत्रकार झालेले आहेत, ते लोकांच्या समस्या मांडत आहेत आणि स्वतःच्या सुद्धा. तेही सध्याची विरोधी पक्षांची अत्यंत दयनीय स्थिती आपल्याला देशभरामध्ये पाहायला मिळते. तुम्हाला विषय कसा वाटला आहे जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्त जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.